नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. रोज करा या 10 गोष्टी, गेलेले सुख परत येईल, घरातील दुःख दूर होतील. नंबर 1, गुरुवार. मित्रांनो, शास्त्रात गुरुवारला खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला. गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा. या उलट बुधवारी पिवळ्या रंगाचे फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे घालू नयेत. जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. जीवनातील सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा. असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होतील. तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल. जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही. म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 2, सकाळी 6 वाजता मंदिरात पूजा करावी. हे फक्त 6 ते 8च्या दरम्यान करावे लागेल. हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये. पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा कापड पसरवावे लागेल आणि नंतर त्यावर आसन घेऊन पूजा करावी लागेल. नंबर 3, वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे. याने धनहानी होते. ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत असतात, त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते. ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुख शांती येत नाही. वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दृष्ट शक्ती, नकारात्मकता वास करू लागतात. त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे. नंबर 4, आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्र मीठ किंवा रॉक मीठ मिसळा आणि घर पुसून टाका. आठवड्यातून एकदा पाण्यात रॉक सोल्ट किंवा समुद्री मीठ मिसळल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंदी वातावरण परत येते. जर तुम्ही मॉप केले तर ते तुमच्या घरातील जंतूच नष्ट नाही करत, तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवते. नंबर 5, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे असे सांगितले आहे आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते. नंबर 6, घरी साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा. मित्रांनो, तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची कँडी असलेली खीर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना खीर खायला द्या. खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने खीर आधी खावी. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते. हे ध्यानात ठेवावे की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दूध, दही किंवा कांदा देऊ नका. घराच्या छतावर कपडे किंवा धान्य कधीही धुवू नये. नंबर 7, झाडू कधीही घरात उभा ठेवू नये. झाडू मारल्यावर त्याकडे बघता तसाच कुठेही कसाही टाकून देतात. अशी घाई अनेकांना असते. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल. झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो सहज दिसणार नाही. नंबर 8, घरातील त्रास थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्ही चिमूटभर केशर पाण्यात मिसळून प्यावे. स्नान दुधात मिसळून पूजा करावी व नंतर केशर दुधात मिसळून प्यावे. तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही. नंबर 9, रात्री खोटी भांडी विसरूनही स्वयंपाकघरात भांडी ठेवू नका. बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भांडी सोडतात. असे केल्याने घरात दारिद्र्य येते. त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा. तसेच जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबत एकाच वेळी जाऊ नये.
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ नये. यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो. नंबर 10. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.